सावता महाराजांना प्रश्न विचारायचे, महाराज सत्य काय, असत्य काय, सार काय, असार काय, अनित्य काय, खोटं काय, मला या सर्व गोष्टी तुम्ही समजून सांगा. याचं सर्व वर्णन त्या महिपती महाराजांच्या ग्रंथामध्ये एवढं यथार्थ आणि एवढं तोंड भरून वर्णन केलेले महाराज की एकदा बसल्यानंतर वाचायला, ग्रंथ वाचायला बसल्यानंतर उलटू वाटत नव्हतं, परंतु आलेल्या माणसाला आम्हाला थोडं वाचायला भेटलं पाहिजे म्हणून आम्हाला नाईलाजाने उठावं लागायचं. गोड आणि अलौकिक असा ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये यांचं तोंड भरून वर्णन केलेलं आहे. तेवढं वर्णन काही मला करता येणार नाही. मग असा सावता महाराज त्यांच्या धर्मपत्नीला उपदेश करायचे, अशी त्यांची जीवनक्रम, जीवनचर्या चालू होती. पंढरीची वारी करायची, परमार्थ करायचा, असा त्यांच्या जीवनामध्ये जो काही चाललेला नियम होता, हा नियम त्याने दृढपणे चालू ठेवला. मग गंमत अशी, एकदा भगवान परमात्मा, काही वारकरी भगवान परमात्म्याकडे गेल्यानंतर त्या वारकऱ्याने संदेश सांगितला, देवा तुमचा एक कोणी भक्त आहे, त्याला हात नाहीत, पाय नाहीत, असा भक्त लवळमध्ये येऊन पडलेला आहे. त्याला तुम्ही भेटण्याकरता, जो तुमची इच्छा करतोय त्याला चालता येत नाही, त्याला हात नाहीत, त्याला पाय नाहीत, रक्तबंबाळ होऊन पडलेला आहे, तो तुमची भेटण्याची इच्छा करतोय, तुम्ही तात्काळ जा आणि तुमची भेट द्या. असा निरोप आल्यानंतर भगवान परमात्म्याला राहावे ना, भगवान परमात्मा जाण्याकरता निघाले. किंवा काही ठिकाणी असा भाग सांगतात की नामदेव आणि भगवान परमात्मा लपंडाव खेळतो. ते म्हणजे लपंडाव, मी लपतो, तुम्ही मला शोधायला या, असाही एक भाग आहे. किंवा ते त्या महाराजांना भेटण्याकरता गेले, असाही भाग आहे. मग नामदेवरायांच्या ठिकाणी कीर्तन चालू होतं. भगवान परमात्माला संदेश मिळाल्यानंतर भगवान परमात्मा ताबडतोब जायला निघाले. परंतु भगवान परमात्मा विटेवर नाही, हे नामदेवरायांना आणि ज्ञानोबरायांना कळालं. ज्ञानोबरायांनी चालू कीर्तन बंद केलं आणि भगवान परमात्माला शोधण्याकरता भगवंताच्या पाठीमागे जाऊ लागले. भगवान परमात्मा करता करता आरणमध्ये आले आणि आरणमध्ये आल्यानंतर महाराजांना सावता महाराजांची आठवण झाली. इथे माझा एक भक्त आहे, त्याला भेटण्याकरता महाराज त्या ठिकाणी आलेले आहेत. सावता महाराज दुपारची वेळ आहे, ध्यानधारणा करत बसले होते. पूर्ण अंगामध्ये भगवंताचा संचार त्यांच्या होत आहे आणि वास्तविक भगवान परमात्मा बाहेर उभा आहे. भगवान परमात्म्याने सावता महाराजांच्या डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं, महाराज मी तुमच्याकडे आलेलो आहे. वास्तविक भगवंताने आपल्या डोक्यावर हात ठेवावा एवढं आपलं मस्तक पवित्र आणि स्वच्छ असतं पाहिजे. देवाने तुमच्या डोक्यावर हात ठेवला, महाराज मी तुमच्याकडे आलेलो आहे. सावता महाराज जागे झाले, महाराजांचं दर्शन घेतलं, महाराजांना बसायला आसन दिलं आणि मग कसं काही न केलं महाराज. काही नाही म्हणे, महाराज सहज तुमच्याकडे आलो होतो, पण गंमत अशी घडली आहे की माझ्या मागे 2 चोर लागलेले आहेत आणि ते चोर मला घेऊन जातील. मला तुम्ही ताबडतोब काय करा, लपवा. वास्तविक ज्यांच्यावर नितांत प्रेम आहे, कुणाचं भगवंताचं नामदेवावर नितांत प्रेम आहे, त्याला देव काय म्हणतात, चोर माझ्या मागे लागलेला आहे. हे काय सावता महाराजांना पटलं नाही. महाराज म्हणते, अहो तुमच्या मागे चोर लागणारा असा भाग्यवान चोर कोण आहे हो. परंतु सावता महाराजांच्या लक्षात आलं की भगवंताला या ठिकाणी काहीतरी घडून आणायचंय. देव म्हणाले, मला ताबडतोब कुठेतरी लपवा, देव येतील, आल्यानंतर काही उपयोग होणार नाही. सावता महाराजांनी खुर्प घेतलं आणि आपलं हृदय फाडलं आणि भगवान परमात्म्याला आतमध्ये जागा होता करता नामदेवराय आले आणि नामदेवराय आल्यानंतर सावता महाराजांनी विचारलं, महाराज इथे अमुक अमुक देव आला का, तुम्ही बघितला का. तेव्हा सांगतो सावता महाराज म्हणतो, कुठला देव, मी नाही तुमच्या देवाला ओळखत. तेव्हा नामदेवराय संत महात्मे सावता महाराजच्या चरणावर नतमस्तक होऊन लोळू लागले, रडू लागले. तुम्ही सुद्धा एक भक्त आहेत, मी सुद्धा एक भक्त आहे. तुम्हाला माहिती आहे भक्तापासून जर देव लांब गेला तर त्या भक्ताला किती त्रास होतो. मला सुद्धा, माझं सुद्धा अंतःकरण व्याकुळ होत आहे. तुम्ही ताबडतोब माझा देव आहे, तो देव कुठे आहे तुम्हाला दाखवा. होता करता जखम झालेली ते रक्त बाहेर येते, थोडा शेला बाहेर दिसला आणि नामदेवरायांच्या लक्षात आलं की हा भगवान परमात्मा तुम्ही तुमच्या हृदयात साठवलेला आहे, तो मला ताबडतोब मला दर्शन करवा. भगवंताने आज्ञा दिली आणि सावता महाराजांनी देवाला बाहेर काढलं. आणि मग नामदेवराय म्हणतात, मी या पृथ्वी तलावर बरेच संत पाहिले, बरेच भक्त पाहिले, देवा करता काय काय म्हणून साधना करत नाहीत. अहो पण त्यातील हा एक असा भक्त, अलौकिक भक्त आहे, हा विशेष भक्त असा आहे, याने आपलं अंतःकरण चिरून भगवान परमात्म्याला काय केलेले आहे, आतमध्ये जागा दिली. म्हणून नामदेवरायांना सुद्धा म्हणावं लागलं, काय धन्य ते आरण रत्नाची खाण जन्मला निदान सावता तो. ही जी भूमी आहे धन्य आहे, धन्य ते आरण रत्नाची खाण आहे. या ठिकाणी रत्न जन्म आले. रत्न सावता महाराज म्हणजे काय, रत्न आहेत. त्यांचे वडील रत्न आहेत, त्यांचे आजोबा रत्न आहेत, नवे नवे त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती कोण आहे, रत्न आहे. म्हणून जन्मला निदान
सावत्र राहतो. म्हणून सावता महाराज या ठिकाणी यथार्थ आणि डोळे भरून या अभंगातून संपूर्ण काही वर्णन केलेलं आहे. आपल्याला चिंतन करत असताना पुढे पुढे याचं चिंतन करायचं आहे. म्हणून संत महात्मे कसे आहेत, विशेष आहेत. आपला मुद्दा हा होता की भगवान परमात्म्याला अंतःकरणात साठवलं. वास्तविक देव सगळ्याच्या अंतःकरणात आहे, परंतु याला साठवण्याकरता आपल्या जीवनामध्ये तशी नाम साधना व्हावी लागत असते. तेव्हा भगवान परमात्मा आपल्या अंतःकरणात येऊन राहत असतो. एरवी काय बेडूक कुठे राहतो? एरवी बेडूक चिखलात राहतो आणि ते कमळ कुठे असतं? चिखलातच असतं. पण त्या चिखलातल्या कमळातल्या पराकणामध्ये आणि त्या बेडकामध्ये अंतर किती? एवढंच अंतर आहे. पण तो चिकून काय करतो? आपला तो बेडूक काय करतो? हो ते बघ ज्ञानोबा सांगतात, नांदूंची केली परागू सेवी जे भ्रमरी आणि येरा चिखलची उरे. हा काय करतो? बेडूक चिखल खातो, तो पराक्रम खातो का? अस्तित्व त्याच्याजवळ आहे, परंतु प्रगतीकरण नसल्यामुळे त्याचा उपयोग होत नाही. एवढी गोचिड कुठे राहतो? गोचिड गाईच्या काशीत राहतो. गाईच्या काशीतल्या गोचडात आणि दुधात किती अंतर आहे? 2 किलोमीटर अंतर आहे. मग तो काय करतो? रक्त पितो का? अस्तित्व आहे का? अविरणी गोचड अशुद्ध काय सेविती? एरवी गोचडाच्या जवळ दुधाचं अस्तित्व आहे, परंतु त्याला त्याचं प्रगतीकरण नसल्यानं तो रक्त पितो. एक भिकारी आहे आणि एका विशिष्ट जागेवर बसून भीक मागतोय. भीक मागतो द्यावं, गरीबाला कोणीतरी 4 पैसे द्यावं, भुकेला आहे हो. पण तो ज्या जागेवर बसून भीक मागतोय त्या जागेवर खाली 3 फूट खोल खाली काय आहे? सोन्याच्या मोहराचा खंड आहे. त्याच्याजवळ अस्तित्व आहे, परंतु प्रगतीकरण नसल्यामुळे उपयोग होत नाही. आता महाराज म्हणतात का कमल कंदाने दरदुरी नांदणू कैकेचे घरी परिपरागु सेविजे भ्रमरी राचिकल चोरे पाहे पादुद पवित्राने गोड पासे तुझी या पदरा आड परी ते अवेणुनी गोशिडा शुद्ध काय सेविती सांगेने देवाच्या परिवरी लोह्या रुगल्या ते जवरी परी तेच बैसून उपवास करी कादरित्रीची तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आराम की भ्रांताशी कामू विषयावरी. त्याचं उत्तर आहे त्या भीक मागत असलेल्या माणसाच्या जवळ सोन्याच्या मोहराचं अस्तित्व आहे, परंतु प्रगतीकरण नसल्यामुळे होत नाही. तसं पैसा हृदयामध्ये विराम असता सर्व सुखाचा आराम. भगवान परमात्मा सगळ्याच्या हृदयात आहे, परंतु प्रगत रूपाने राहावा याच्याकरता आपल्या जीवनात नाम साधनाच घडली पाहिजे. संत सावता महाराजांच्या जीवनामध्ये किती नाम साधना घडली हो? किती नाम साधना घडली? महाराज एके ठिकाणी म्हणतात की आम्ही एवढं नामस्मरण करू, एवढं नामस्मरण करू की कळी काळाच्या माता छोटे मारू, त्याला माघारी नाही लावू, त्याला तिथं पालतं पडून त्याला मारू. पण आम्ही कशामुळे साध्य झाला? मला नामाच्या बळे न भिवू सर्वता कळी काळाच्या मला छोटे मारू. आणि वैकुंठीचा देव कीर्तन हे त्याचं उत्तर आहे. म्हणून संत महात्मे अर्थात श्रीमंत संत सावता महाराज जगद्गुरु तुकोबऱ्याच्या या पहिल्या अभंगाच्या चरणाने कसे आहेत? विशेष आहे. संत संगयाचा मास सर्व काळ संचला सकळ मूर्तिमंत. साधकांनी महाराजाला प्रश्न विचारला, महाराज अहो संतच विशेष आहेत आणि संतांच्या जवळ देव राहतो, आमच्या जवळ देव राहत नाही, मग संतांनी संतांच्या जवळ देव राहावा याच्याकरता काय केलं? अभंगाचं दुसरं चरण
बाहेरी त्यासीच अंतरे वास दिला. आम्ही काय केलं, काळाला बाहेर घातलं आणि भगवान परमात्म्याला आतमध्ये जागा दिली. इथे काळ शब्दाचा अर्थ यम असा नाही बरं का मनाचा, किंवा काळ शब्दाचा अर्थ इथे भूत भविष्य वर्तमान असाही नाही, आणि काळ शब्दाचा अर्थ अनुकूल प्रतिकूल असाही नाही. कसा आहे तर काळ शब्दाचा अर्थ इथे काम क्रोधाचे जे काही विकार आहेत याला मानस काळ म्हणतात. आम्ही काम क्रोध आमच्या करण्यातील बाहेर घातले आणि मग देवाला आतमध्ये काय केली, जागा दिली. काम क्रोध लोभ दयाचे अंतरी ऐसा अधिकारी नाही म्हणून करतात. काम क्रोध केले घर रीते, आणि जेव्हा काम क्रोधानं जे काही आपलं अंतकरण भरलेलं आहे तेव्हा भगवान परमात्मा आपण राहत नसतो. भगवान परमात्मा येऊन राहण्याकरता आपलं अंतकरण कसं पाहिजे, शुद्ध पाहिजे. किती शुद्ध पाहिजे, किती शुद्ध पाहिजे, कुठल्याही प्रकारचा लवलेश आत नसला पाहिजे. किती शुद्ध पाहिजे याच्याकरता अवघा बाहेर हे पद महाराजांनी वापरलं. आपण कापराची डबी माहिती, त्या कापराच्या डबीतला कापूर घेतो आणि आरती करतो. करता करता त्या कापराच्या डबीतला कापूर संपतो. ती जर डबी नाकाला लावली तर वास कसला येतो, गुलाबाचा. म्हणजे डबीतला कापूर संपलाय पण वास शिल्लक आहे. त्या वासापुरते सुद्धा विकार शिल्लक न ठेवणं याचा अर्थ घालून आकार अवघा थोडाही काळ आतमध्ये शिल्लक नसल्यामुळे भगवान परमात्मा आत येऊन राहिला. वास्तविक संत सावता महाराजांचं जीवन याही पलीकडे गेलेलं आहे. थोड्याही प्रकारचा विकार आतमध्ये नसल्यामुळे स्वतः भगवान परमात्म्याने सांगितलं मला तुमच्या हृदयात लपवा. सावता महाराजांनी त्याला लपवलेलं नाही, मला तुमच्या हृदयात लपवा. सावता मला सांगत होते तुम्ही या मळ्यात लपा, तिथे लपा, अमुक करा. ते म्हणले चोर खूप हुशार आहे, मला तिथं शोधायला येईल. देवाने चोराने मला शोधलं नाही पाहिजे अशी जागा मला द्या. मग ते जागा कापा तुमचं हृदय मला मध्ये बसवा. नामदेवराय आल्यावर सावता महाराज विचारतात आमचा देव पाहिला. याचा अर्थ काय, सर्वसामान्य माणसाला देव तर माहितीये का, नाही. अहो संतांना सुद्धा देव ओळखू नाही आला. एवढे सांगतो सावता महाराज कसे आहेत, श्रेष्ठ आहेत. तुम्हाला किती ठिकाणी आणखी एक भाव असा आहे की मलंगाचा अवतार घेतला कुणी, देवाने. नामदेवरायांचं देवाचं बोलणं असं झालं की नामदेवराय तुम्ही मला ओळखण्यात आज मी कच्चे. नामदेवरायाला देवाने कच्च ठरवल्याचा राग आला नाही, पण मुक्ताबाईने कच्च ठरवल्याचा राग आला. मग म्हणले महाराज देवा मी कच्चा कसं काय आहे, अरे मला किती अवघड परिस्थिती उद्या देव सावता महाराज मला ओळखतात परंतु तू मला ओळखू शकत नाहीस असं बोलणं झालं. आणि मग देवाने मलंगाचा अवतार घेतला आणि सावता महाराजांच्या मळ्यात नामदेवराय आणि संत सावता महाराज चर्चा करत बसले होते. मलंग आल्यानंतर त्या मलंगाने उपेक्षात्मक बुद्धीने नामदेवरायांना 4 शिव्या दिल्या. नामदेवराय जाऊन बाजूला बसले आणि नामदेवरायांचं बोलणं झाल्यानंतर मलंग सावता महाराजांजवळ बसले आणि म्हणले मला जेवायचंय, मला भूक लागली, काहीतरी जेवायला आणा. सावता महाराजांनी घरच्या भाकरी आणल्या आणि त्या मलंगाने कुत्रीचं दूध काढलं आणि भाकर चुरून खाल्ली. सावता महाराजांनी तुम्हाला खायचे का, महाराज म्हणजे काय हरकत नाही मी खातो. महाराजांनी त्यांच्याबरोबर जेवण केलं आणि नामदेवरायाने बघितलं म्हणजे काय मलंगाच्या बरोबर सावता महाराज जेवले. नामदेवराला तिथं राहवलं नाही, नामदेवरा देवाकडे गेले. तेवढा कार्यक्रम आटपून देव जागेवर जाऊन बसले आणि देवाला सांगितलं देवा तुम्ही तुमचा लय लढीवाळ भक्त म्हणता सावता महाराज, सगळ्यात ज्ञानी आहे, सगळ्यात श्रेष्ठ आहे, सगळ्यात वयाने मोठा आहे, तरी अक्कल नाही म्हणे मलंगाच्या बरोबर दुधाच्या कुत्र्याबरोबर कुत्र्याच्या दुधाबरोबर बसले. ते सांगावं लागतंय हो, कुत्र्याच्या दुधाबरोबर भाकरी खाल्ली आणि तुम्ही त्याला श्रेष्ठ म्हणता. नामदेवराय म्हणले अहो खरंच ते श्रेष्ठ आहे हो, तो मलंग दुसरा तिसरा कोणी नव्हता, तो मलंग कोण होता, स्वतः मी होतो. बरोबर आहे का नाही, तुम्ही मला ओळखण्यात कमी आहे. तसं तिथंही चुकले आणि नामदेवराय भगवान परमात्मा जेव्हा मळेमध्ये आले सावता महाराज हृदयात लपवलं तेव्हाही काय झालं, नामदेवराय चुकले. नामदेवराला देवाची ओळख करता आली नाही. याच्याकरता मला माझा मुद्दा हा आहे की भगवान परमात्मा साठवण्याकरता हृदय कसं पाहिजे. तुका म्हणे पाठव म्हणून नारायण भोगासे, नारायण नदीन राहावं असं वाटत असेल तर अंतकरण स्वच्छ पाहिजे. आपण आपल्या घरी जर पाहुणे येणार असतील, पाहुणे म्हणजे मुलाला जर पाहुणे येणार असतील तर आपण घर किती स्वच्छ करतो. आपल्या घरात बेड नसतो, सोफा नसतो, सगळ्या गोष्टी दुसऱ्याच्या उसणं आणतो आहे. दारामध्ये एक सुद्धा गाडी नाही पण लोकांच्या गाड्या दारासमोर उभा करतो. आलेले पाहुणे प्रसन्न होतात. मुलाकडे भरपूर इस्टेट आहे, ट्रॅक्टर बंद पडलेलेच असते, चालू नसते, बरेच दिवस दारात उभा असते.
शेतामध्ये 2-4 रुपये म्हणजे आमच्या अशा मोठ्या मोठ्या गप्पा मारतात, पाहुण्यांना प्रसन्न करतात आणि लग्न लावून देतात आणि 6 महिन्यानंतर रॉंग नंबर लक्षात देतात की बाबा यांनी जे आणलं उसणं हे सगळं बँकेचं होतं. व्यवहारातला पाहुणा प्रसन्न व्हावा म्हणून आपण एवढी खटला करतो. मग भगवान परमात्मा जर आपल्या घरी यावा असं वाटत असेल तर मग आपलं अंतर्गण आपण स्वच्छ केलं पाहिजे का? तू का म्हणे चित्त आता जी गंमत झाली त्यांना कोणाला माहिती म्हणायला पाहिजे. भगवान परमात्मा आत राहण्याकरता आपलं अंतकरण कसं पाहिजे? स्वच्छ पाहिजे. का म्हणे चित्त करारे निर्मळ येऊनी गोपाळ राहे तीर्थे. म्हणून भगवान जगद्गुरु तुकोबारे म्हणतात की संत काय विशेष आहेत, त्यांनी काय केले त्यांच्या जीवनात तर घालून या काळ अवघा बाहेरी त्याच अंतरे वासनेला. संत महात्मे जे असतात ते आपल्या अंतराने थोड्याही प्रकारचा काळ शिल्लक ठेवत नाही, अर्थात काम इतकं शिल्लक ठेवत नाही. ते सतत भगवान परमात्म्याचं नामचिंतन करतात आणि आपलेपणा थोडाही शिल्लक ठेवत नाही. त्याच्याकरता महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात संत महात्मे आपल्या अंतर्गणात थोडाही आपलेपणा शिल्लक ठेवत नाही. ज्याला परमार्थ प्राप्ती या स्थळापर्यंत पोहोचायचंय अशा साधकाने आपल्या अंतकरणामध्ये माझं मला ही भावना आपलं ही भावना शिल्लक नाही ठेवला पाहिजे. अर्थात आपलेपणा जो आहे हा आपलेपणा व्यापक असला पाहिजे, हा आपलेपणा परिच्छिन्न नसला पाहिजे. बरोबर आहे. शांतीब्रह्म परेकर बाबांच्या मुखातलं वाक्य. बाबा म्हणत असतात की साधूच्याही अंतकरणात मम आहे आणि संसारिकाच्याही अंतकरणात मम आहे, परंतु साधूचा मम व्यापक आहे आणि तुमचा आणि आमचा मम परिच्छिन्न आहे, संकुचित आहे. हा संकुचित न ठेवता हा व्यापक बनला पाहिजे.
या ठिकाणी ज्याला परमार्थ शुद्ध करायचा आहे त्याने फक्त आपल्यावरच किंवा आपल्या कुटुंबावरच प्रेम न करता विठाला विठाला आपलं अंतःकरण व्यापक असलं पाहिजे. आपल्या अंतःकरणामध्ये आपल्या कुटुंबाकरताच प्रेम नसलं पाहिजे. याच्याकरता ज्वलंत उदाहरण सावता महाराजांच्या चरित्रातलं आहे. किंवा सावता महाराजांना नामदेवरांनी प्रेमाचा आगर ही जी पदवी दिलेली आहे किंवा ही जी उद्देशून बोललेले ते का बोललेले आहेत, वास्तविक भगवान परमात्मा सुखाचा आगर आहे आणि सावता महाराज प्रेमाचे आगर आहेत. का बरं प्रेमाचे आगर आहेत? काय यांना असं आगर म्हटलं? वास्तविक प्रेमाने सुद्धा वास्तव्य सावता महाराजांच्या ठिकाणी करावं एवढं सावता महाराजांचं अंतःकरण स्वच्छ आणि प्रेमळ आहे. प्रेमाने जिथे विश्रांती घ्यावी हे स्थान म्हणजे सावता महाराज आहे. आता किती प्रेम आहे सावता महाराजांच्या अंतःकरणात आहे का? सावता महाराज शेती करत असताना आडवा आलेला मसोबा महाराजांनी उचलला आणि बांधावर ठेवला. ते गावातील लोकांना काही मान्य झालं नाही. म्हणजे सावता महाराजांनी हा मसोबा उचलला. मसोबा कुठं हलवत असतात का? देव कुठं हलवायचा असतो का? आणि महाराजांनी असं केल्यामुळे काही गावातील कुटील लोकांनी महाराजांचं घर जाळलं, महाराजांची शेती जाळली, महाराजांची विहीर बुजून टाकली वगैरे वगैरे नको ते कृत्य केलं. परंतु सावता महाराज कुठल्याही प्रकारचा दुःखाचा लवलेख सावता महाराजांच्या अंगावर नाही. मग गंमत अशी झाली, साधू संताला त्रास दिल्यामुळे गावामध्ये पटकीचा रोग आला. त्या टायमातली माणसं मरायचे, ताप यायचे आणि माणसं मरायचे, असा प्रकार त्यावेळी घडला. मग तसा प्रकार घडला ज्याने महाराजांचं घर जाळलं अशाही लोक आजारी पडले. परंतु महाराजांचं समाजावर एवढं नितांत प्रेम होतं, महाराजांना जडीबुटीचं ज्ञान होतं, म्हणून महाराजांनी जडीबुटी तयार करायची आणि ज्यांना आपलं घर जाळलं त्याच्या सुद्धा घरी जायचे आणि त्याला नीट करायचे. गावातला कोणताही माणूस असू द्या, त्या माणसाला महाराजांनी काय केलं? नीट केलं. हे प्रेमाचं महाराज ज्वलंत उदाहरण म्हणून नामदेव रायतांना म्हणतात, सावता सागर प्रेमाचा आगर आणि घेतला अवतार माळ्या घरी. साठविला जाता हा भगवान परमात्मा अर्थात त्रैलोक्याचा दाता ज्याने या घरात साठवला त्यांना नामदेव काय म्हणतात? हे धन्य आहेत. वास्तविक जे धन्य आहेत त्यांच्याच पोटी भगवंताच्या कृपा आशीर्वाद झालेली मुलं जन्माला येत असतात. तसं भगवंताचा कृपा आशीर्वाद सावता महाराजांना असल्यामुळे धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला जाता त्रैलोक्याचा. किंवा नामदेव आणखी याच्या अभंगाच्या शेवटच्या नामामुळे त्यांचा जन्म सुखकर झाला, वंश उदरीला माळ्याचा. किंवा तुकोबरा एका ठिकाणी म्हणतात की आमचा जन्म सुखकर का झाला? जन्म आलो त्याचे आजी कोण झाले. तुम्ही संत मार्गाप्रमाणे माझा सांभाळ केल्यामुळे मी जन्माला आल्याचं काय झालं? खरं फळ मला प्राप्त झालं. तसं नामदेवराय सावता महाराजांना नामामुळे त्यांचा जन्म सुफल झाला. कशामुळे महाराजांचा जन्म सुफल झाला? तर महाराजांच्या बाबतीत बोलत असताना आणखी काही गोष्टी अशा आहेत की महाराजांचं समाजावर तर नितांत प्रेम होतच होतं, परंतु भगवंतावर एवढं प्रेम होतं. सावता महाराज जेव्हा मी समाधी घेणार आहे अशी बातमी देवाला कळली तेव्हा देवाने सांगितलं, महाराज तुम्ही घाई करू नका, तुम्हाला समाधी देण्याकरता स्वतः मी येतो. हे उद्गार कोणाचे? देवाचं आहे. देवाचं सुद्धा सावता महाराजांवर एवढं प्रेम होतं आणि तितकं प्रेम असल्यामुळेच महाराजांचा जन्म सुफल झाला. आणि ज्यांचा जन्म सुफल आहे त्याने सांगा लोक समाजाला, तुम्ही असं करा मग तुमचा जन्म सुफल होईल. आता वास्तविक या कलियुगामध्ये गंमत असे, ज्यांचं जीवन सुफल नाही ते सुफल होण्याचा संदेश लोकांना देते. अशी गंमत आताही जगामध्ये आहे. आणि महाराजांनी काय केलं आहे तर वंश उदारीला माळी आहे. अर्थात नुसते माळी यांचाच उद्धार केलेला आहे का? आरणमध्ये सगळ्याच जातीचे लोक राहत आहेत आणि सगळ्यांचाच महाराजांनी उद्धार केला आहे. पण वास्तविक महाराजांनी आपल्या जातीचा उल्लेख याच्याकरता केला की नामबरं सांगतात की कुळधर्म चाळी, विधी निषेध पाळी आणि अभिमान न संधी स्वजातीचा. माणसाला आपल्या स्वजातीचा अभिमान असला पाहिजे किंवा आपण कुठल्या जातीत यावं हे आपल्या हातात नाही, परंतु ज्या जातीत आपण जन्माला आलो त्या जातीचा माणसाला अभिमान असला पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात आमची माळ्याची जात शेतला ओ बागाई. हे महाराजांचं जीवन आहे. आपला मुद्दा हा आहे की आपलेपणा महाराजांच्या जन्मामध्ये शिल्लक नव्हता. कामक्रोधादी विकार महाराजांनी बाहेर घालून दिल्यामुळे आणि सतत भगवान परमात्म्याचं नामचिंतन केल्यामुळे अशा साधू संतांची कीर्ती
झाकली तरी झाकत नाही अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे नाही झाकता परिमा म्हणे नाही झाकता परिमा चंदनाची स्तव चंदनाची घालून काळवगा बाहेरी त्याचे चांदरी वासुदेवा महाराज सांगतात आतापर्यंत जी काही साधना सांगितली भगवान परमात्मा देवाच्या संगती सहकार असतो नामस्मरण केलं कुठल्याही प्रकारचा विकार आत ठेवला नाही आपले पण शिल्लक ठेवला नाही अशा साधू संतांची कीर्ती झाकली तरी झाकत नाही कशाप्रमाणे तर चंदनाप्रमाणे असते संत सावता महाराजांचा हा समाधी सोहळा 729वा समाधी सोहळा आहे आता कितीतरी वर्ष म्हणजे 729 वर्ष झाले सावता महाराजांना जाऊन तरी सुद्धा आपण किती मोठ्या उत्साहात आणि थाटात कार्यक्रम करतो कशामुळे कारण संत मात्रेच असे आहेत त्यांची कीर्ती झाकली तरी सुद्धा झाकत नाही असा या अभंगाचा धावत्या वेगामध्ये आपण भावार्थ पाहिलेला आहे. आता वास्तविक आपल्याला संत सावता महाराजांचा निर्यात प्रसंग थोडा पाहायचा आहे म्हणून त्याचा थोडा आपण चिंतन करू. भगवान परमात्म्याला सावता महाराजांचा संदेश दिला महाराजांना समाधी घ्यायची आहे तेव्हा भगवान परमात्म्याचे एकदा तुम्ही गडबड करू नका तुम्हाला समाधी देण्याकरता स्वतः म्हणून येतो आणि भगवान परमात्मा त्या ठिकाणी आलेले आहेत रुक्मिणीसह भगवान परमात्मा आले. भगवान परमात्म्याला सावता महाराज जाणार आहेत याचंही दुःख होतं किंवा एकदा सावता महाराज गेल्यानंतर ते सतत माझ्यासोबतच राहणार आहे याचाही त्यांना आनंद होता परंतु समाजाचं हित देवाला करता येत नाही समाजाचं हित फक्त संतच करतात त्याची माझे हित भगवान परमात्मा कृपा करत असतो संत कृपा करतात परंतु हित करण्याकरता संत आपलं हित करत असतात आणि जर सावता महाराज दया संत आपल्या लोकातून जर निघून आले तर मग मागे संदेश देण्याकरता असा भक्त कोणा होणे नाही म्हणून करता भगवान परमात्म्याचं दुःख वाटत होतं परंतु ठरल्याप्रमाणे महाराजांनी सांगितलं की मला आता समाधी घ्यायची आहे. मग आल्यानंतर सावता महाराजांचा आणि देवाचा संवाद चालू आहे. आजच्याच अध्यायामध्ये तो संवाद आलेला आहे की महाराज तुम्ही ज्वलंत संसार करत करत परमार्थ कसा करावा याचं उदाहरण तुमच्याकडे आहे. वास्तविक 4 प्रकारचे संन्यास आहेत आणि त्या 4मध्ये श्रेष्ठ संन्यास सांगितला परमहंस संन्यास आणि तुम्ही हा परमहंस संन्यास या योग्यतेचे झालेले आहात आणि ही योग्यता तुम्ही संसार करत असताना
तुम्हाला ही योग्यता प्राप्त झाली. एवढा संत सावता महाराजांचा अधिकार मोठा आहे किंवा सावता महाराजांचा अधिकार किती मोठा आहे याचं वर्णन करत असताना ज्या वेळेला नामदेवराय आणि ज्ञानोबाराय जेव्हा तीर्थयात्रा करून परत आले त्यावेळेला माऊंद केलं. भगवान परमात्म्याने या दोघांच्या यात्रेचं माऊंद केलं आणि माऊंद्याचा निरोप संत सावता महाराजाला भगवान परमात्म्याने देवा. एवढा महाराजांचा अधिकार कसा आहे, श्रेष्ठ आहे. आमच्या घरी माऊंद आहे आणि महाराजांना जेवायला बोलवा, कोणी सांगावं, देवाने सांगावं. एवढा सावता महाराजांचा अधिकार श्रेष्ठ आहे. नव्हे संत महात्मे मग अशी सगळं चिंतनेचं केलेलं आहे की संत महाराज सावता महाराज हे सकल संतांपेक्षा एक काकण कसे आहेत, अधिक श्रेष्ठ आहेत. आणि वयाने सुद्धा कसे आहेत, मोठे आहेत. सावता महाराजांना ज्ञानोबारायांचा सहवास लाभलेला आहे. ज्ञानोबाराय चालते ज्ञानाचे बिंब आहे, एवढं ज्ञान त्यांच्याकडे आहे. श्रीगुरु कृपेने ज्ञानोबारायांचं जे काही योगाचं ज्ञान आहे हे सुद्धा ज्ञान सावता महाराजांच्याकडे आहे. आणि ते ज्ञान त्यांच्याकडे असल्यामुळे महाराजांनी हा जो आजचा दिवस निवडला कोणता, आषाढ चतुर्दशी, आषाढ वैद्य चतुर्दशी हा दिवस महाराजांनी जाण्याकरता निवडला. सर्व देवतांची गर्दी त्या ठिकाणी आलेली आहे. सर्व देवतागण महाराजांचा या ठिकाणी पुष्पवृष्टी करत आहेत. सर्वांना जिकडे तिकडे म्हणजे वास्तविक संतांच्या जाण्याने आनंदे दाटली ती त्रिभुवने, सर्वात्मकपणे भोग झाला. ही अवस्था त्या ठिकाणी आरणमध्ये निर्माण झाली होती. पण एकीकडे देवाला मात्र त्याचं दुःख होतं. देव रुसल्यानंतर सावता महाराज बरोबर ना, आता मी जायच्या टायमाला देव मनात का बोलत नाही, देवाच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत. देवांच्या जवळ सावता महाराज गेले, तुम्ही माझ्यावर का रुसला बरं, आतापर्यंत तुम्ही माझा जन्माला पासून आतापर्यंत एवढा गोड असा सांभाळ केला आणि मी जातो म्हणून तुम्हाला रुसण्याचं काय करायचं. तेव्हा भगवान परमात्म्याला एक विनवणूक, एक अभंग सावता महाराजांनी म्हणलेला आहे, कागा रुसलाशी पारो बहारी, असा एक जगद्गुरु सावता महाराजांचा एक अभंग आहे. तेव्हा देवाला असाही होत आहे. परंतु महाराजांनी जायचं ठरवलं तो आजचा हा दिवस. आणि मग महाराजांनी यथाविधी आंघोळ स्नान वगैरे केलं, आसन घालून बसले आणि योगाच्या द्वारे कुंभक नावाचा योग केला. आणि कुंभक नावाच्या योगाने महाराजांनी त्यांचं शरीर तप्त केलं, गरम केलं. वास्तविक काही ठिकाणी असं म्हणतात की महाराजांना ताप आला म्हणून महाराज मरण पावले, असा हा प्रकार नाही. योगाच्या द्वारे आपलं शरीर गरम करता येतं, हे ज्ञानोबारांचे ज्वलंत उदाहरण आहे. मांडे खायचे मग मांडे भाजायला खापर नाही म्हणून ज्ञानोबारांनी योगाच्या द्वारे आपली पाठ लाल केली आणि मांडे भाजले. मग पाठ लाल करता येत तसं हे ज्ञान गुरुकृपेने सावता महाराजांकडे आलेलं होतं. म्हणून सावता महाराजांनी योगाच्या द्वारे आपलं शरीर गरम केलं. आणि जेव्हा शरीर गरम होत असतं तेव्हा शरीर शुद्ध होत असतं. आणि भगवान परमात्म्याला सावता महाराजांनी जो देह दिला तो कसा होता, शुद्ध देह होता, सात्विक देह होता, स्वच्छ देह होता. योगाच्या द्वारे महाराजांनी देह तप्त केला, देह शुद्ध केला, देह सात्विक केला. आणि ज्याने आपल्याला जन्माला घातलं त्याच्या चरणावर हा देह समर्पित केला आणि महाराजांनी त्या ठिकाणी समाधी घेतली. ज्ञानेश्वर एक अभंग होईल. चाल म्हणायची आधी, चाल म्हणायची तसं अभंग म्हणा, पुष्पवृष्टी करायची आणि मग सर्वजण आपल्या जागेवर खाली बसा. मग चालू मग तिथून उठून बरा सर्वजण.